नमस्कार मंडळी, सर्वात प्रथम तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हिंदू नववर्षात देखील तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखदायी, समाधानी व आनंदाचे जाऊ हीच विसर्जनी इच्छा. त्याचप्रमाणे ईश्वराने आमची अजून एक इच्छा पूर्ण केलेली आहे, ते की म्हणजे आपलं घरगुती मसाल्यांचं ऑफिस. हे आहे नलिनी काकू मसाल्यांचं नवीन ऑफिस आणि खूप असं मोठं केलेलं आहे. आम्ही एका छोट्याशा खोलीपासून चालू झालेलं आमचं ऑफिस आता इथपर्यंत पोहोचलेलं आहे. तर मम्मी तुला कसं वाटतंय सांग, एवढं मोठं आता ऑफिस तो झाला. पहिली मम्मी खाल्यावरती मावरा फोडायला जायची, म्हणजे 7 फोडायची, कोलिम करायची, मावरा इकायची, सकाळची उठून जायची मावरा इकायला, नंतर ती बाजारात जाऊन घरघरा जाऊन मावरा इकायची लोकांच्या घरा. पण आता तू उन्हान काम करीस नाही, ती लोक तुझ्यासाठी काम करतात. आवऱ्या बायकोना तुम्ही कामावरती ठेवलीस, तुला कसं वाटतं आता सांग. मला जाम बरं वाटते, कारण मी जशी करायचं नाही तसं त्यांना उन्हात नको काम करायला, म्हणून मी त्यांना आता कामाला लावलं माझ्या मुली. म्हणजे ज्या बायका इंटरेस्टेड आहेत आमच्या या बिझनेसमध्ये कामं करण्यासाठी, त्यांना मी उचललेलं आहे की या तुम्ही इथे सावलीत बसून कामं करा. तसे मसाल्याचं कुटायचं काम मम्मीचं महिला मंडळ करतं आणि बाकीचे येऊन इथे सगळेजण पॅकिंग वगैरे करतात. सो बघूया आता पुढे. आज तशी पूजा आहे आपल्याकडे, तर तुम्ही पूजाचं नक्की दर्शन घ्या आणि आमचं ऑफिस पण बघून घ्या कसं झालंय ते. दाखवायचं ऑफिस आपण यांना. चला मग, चला दाखवूया ऑफिस. चला या आतमध्ये या. सो ऑफिसच्या ग्राउंड फ्लोअरला आमचं असं ऑफिस हे केलं आहे आम्ही, डेस्क. इथून सगळे आपल्या ऑर्डर्स वगैरे निघतात. इथे पॅकेजिंग वगैरे होते ऑर्डर्सची, म्हणजे बॉक्समध्ये, आणि त्यानंतर इथे काय प्रिंट होतं त्यांचा ॲड्रेस वगैरे, आणि नंतर मग जातं डायरेक्ट कुरिअर सर्व्हिसला. सर आम्ही तुम्हाला आमची इन्व्हेंटरी दाखवतो, तिथे सगळ्या ह्या बायका मिळून एकत्र असा मसाला वगैरे भरतात आणि तिकडे आहे ते. चला दाखवतो या. सो इकडे पॅकेजिंग आहे आपली. चला दाखवते मम्मी कसं मसाले वगैरे भरतात ते सोबत. आणि आज इथे तुम्हाला पब्लिक दिसणार नाही, कारण का आज सगळ्यांना सुट्टी ठेवलेली आहे. सगळ्या बायका पूजेसाठी आलेल्या आहेत. सो इथे असा आहे आपला सेटअप, तुम्ही बघून घ्या कसे मसाले लावलेत आम्ही असे एकत्र. आपल्याकडे आतापर्यंत 10 ते 15 मसाल्यांची रेंज सुरू झालेली आहे. सोबतच सुकी मच्छी, वास पण येते सुकी मच्छी. कालच पॅकिंग करून झाले सुकी मच्छी, आणि सोबत खूप सारे मसाले, लोणची, पापड, खूप काही आहे. मम्मीला आज मी बोलून देत नाही, कारण का तिला आज भरून आलाय नाही, मग ती जास्ती बोली नाही. मगाशीच लढत होती आवरा मोठा ऑफिस देखून. ते आता तुम्ही देखा कसं वाटते ते. आणि तुम्ही इथे मंडळी बघू शकता, हा एक मसाला ज्याने अख्खी ही इंडस्ट्री आमची चालू झालेली आहे, त्याचं नाव आहे आगरी कोळी घरगुती मसाला. हा मसाला आहे तो आम्ही आमच्या प्रत्येक रेसिपीमध्ये टाकायचो, आणि लोक काय विचारायची, मम्मी मावशी हा मसाला तुमचा आम्हाला मिळेल काय, आम्हाला तुमच्या हातचं जेवायचं आहे, आम्हाला तुमचा मसाला पाहिजे, असं सगळे लोक बोलायचे. म्हणून मी विक्रांतला सांगितलं की आपला जो मसाला आहे ना, तो आपण विकायला, म्हणजे असं लोकांपर्यंत पोचवूया, असं मी सांगितलं त्याला. तुम्ही सांगितलं आणि मग मी तिचं स्वप्न पूर्ण केलं, जे की आहे तुमच्यासमोर. नलिनी काकू मसाले या नावाने आमच्या गावातल्या बायकांना आणि आजूबाजूच्या काय महिला होत्या त्यांना घेऊन असं हे नलिनी काकू मसाल्याचं ब्रँड आमचा झालेला आहे चालू. आणि आता त्या ब्रँडला 2023, 24, 25 म्हणजे 26 आता उजाडलं. 3 वर्ष आता पूर्ण होतील नोव्हेंबरला. सध्या तरी 2.5 वर्ष झालेले आहेत. सो खूप आनंद होतोय, एका मसाल्यापासून एवढी मोठी फॅक्टरी आता चालू झालेली आहे, आणि अजून वाढू दे हीच आमची इच्छा आहे, आणि तुमची पण असेलच नक्कीच. आणि कारण हे सगळं जे झालंय हे तुमच्यामुळे झालेलं आहे. ही फॅक्टरी आमची नाही आहे, तुमचीच आहे. सो नलिनी काकू आणि तुम्ही तुमचं बघून घ्या कसं काय करायचं ते. हो, आणि तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम दिलं, इतकं मला साथ दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आहे मी. येस, चला आता वरती जाऊया आपण, जिथे की मेन आमचं ऑफिस आहे. तिकडून सगळ्या गोष्टी बाहेरच्या देशात पोहोचतात, अख्ख्या महाराष्ट्रभरात, पूर्ण इंडियामध्ये पोहोचतात. सो जाऊया आता वरती हेड ऑफिसमध्ये. तर मंडळी हा आहे आपला फर्स्ट फ्लोअर, जिथे की आपल्या ऑफिसची कामकाजं होतात, आणि इथे सगळे आमचे टीम्स डिवाइड केलेत आम्ही. मार्केटिंग टीम, सेल्स टीम, अजून आहे ऑपरेशन्स टीम, अजून खूप साऱ्या टीम्स असे डिवाइड केलेल्या आहेत, अकाउंटंट्स वगैरे सगळं. तेच पण आम्ही तुम्हाला आता दाखवतो. चला या सरी आतमध्ये या. या. मंडळी स्वागत आहे तुमचं आतमध्ये. इथे ऑफिसचं आमचं सगळं स्टाफ बसलेला असतो, आणि इथे तुम्ही बघाल तर फायनान्सचं आहे आमची टीम. या पुढे या, दाखवतो या अजून तुम्हाला. आणि इकडे आमचे ऑपरेशन्स होतात, डेली ऑपरेशन्स जे असतात, ज्यांना कधी कोणाला कुठे कुठे आपल्याला डिलिव्हरी करायची आहे ती सगळी पोचणार आहे इथून सगळे ऑपरेशन्स आमचे होतात. आणि या अजून पुढे दाखवतो तुम्हाला. सो इकडे आहे आपली मार्केटिंगची टीम. इथे माझी टीम असते सगळी मार्केटिंगची, जे आपण करतो, रील्स, व्हिडिओ शूटिंग, ग्राफिक डिझायनिंग, ती सगळी इकडे होते. आणि चला आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, ती म्हणजे आपल्या मम्मीची केबिन. मम्मीला आता केबिन आहे, आमची मम्मी केबिनमध्ये बसते. या केबिनमध्ये मम्मीची केबिन दाखवतो तुम्हाला. तर मंडळी ही आहे आपल्या मम्मीची केबिन. डायरेक्टर आणि आमची CEO हीच दिली आम्ही हिला. या 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 आमच्या कंपनीचे डायरेक्टर साहेब आणि त्यांची ही खुर्ची. या बसा मॅडम.
सो कशी वाटली तुम्हाला मम्मीची ही केबिन ते नक्की कळवा आम्हाला, आणि कमेंट्स आल्या पाहिजे सगळ्यांच्या चांगल्या चांगल्या. मम्मी काय लोकांना कसं वाटलं विचार. मग तुम्हाला कसं वाटलं माझी रूम बघून? रूम घरा आहे आपल्या, इथे केबिन आहे. केबिन माझी केबिन बघून कसं वाटलं तुम्हाला? छान वाटणारच, सगळ्यांना छान वाटतंय ना. बाकी कसं कसं वाटतंय तुम्हाला, काय काय आवडतं आमच्या ऑफिसमधलं ते नक्की कमेंट करून सांगा. चला आता दुसरं दाखवत होतं तुम्हाला. आता आपण चाललोय कॉन्फरन्स रूममध्ये, जिकडे सगळे आमच्या मीटिंग्स होतात. आणि अशी आमची कॉन्फरन्स रूम आहे, मोठी, खूप अशी मोठी आहे. बघा किती मोठी आहे ती. अटकलो पोट जास्ती मोठा झाला नाही माझा, खाऊनी पोट वाढलाय. बसा मॅडम. आम्ही मॅडमला प्रत्येक वेळेला बसायला सांगतो. खुर्च्या तिच्या मापाचे नाही तरी पण ठीक आहे. आणि इकडे बघा मम्मीला गिफ्ट दिलेलं आहे आमच्याच एका स्टाफने. कसं वाटतंय ते सांगा. छान वाटतंय ना. सगळे मसाले जर जेवणात मसाला कमी पडलो ते यांचं घेऊन टाकायचं. आता मी तुम्हाला आमचं किचन दाखवतो. इकडे छोटंसं आम्ही पॅन्ट्री केलेली आहे. सो हे आमचं इथलं छोटंसं किचन आहे. इकडे आम्ही हे इलेक्ट्रिक शेगडी ठेवली आहे. तसे तुम्हाला माहिती आहे आता गॅस खपलाय सगळ्यांच्या इथला, म्हणून आधीच आम्ही प्रिकॉशन घेतलेत आणि इलेक्ट्रिक शेगडी लावलेली आहे. छोटंसं फ्रीज, ते पण आमच्या हॉटेलमधून आम्ही उचलून आणलं आहे या कंपनीचा. तिचं नाव नाही घेणार आम्ही उगीच, तुम्हाला माहिती असेल. आणि इथे जेवणं बिवणं काय कोण पाहुणे त्यांच्याशी चहा वगैरे बनतो. आता मम्मी या किचनमध्ये कामं नाही करत, आम्ही कामं करायला मम्मीने एक माणूस ठेवला आहे. सो मंडळी तुम्ही इथे बघू शकता माझी केबिन आहे. आणि इकडे सगळे आपले प्रोजेक्ट होतात रन, काय काय ॲड होणार आहेत, कसे कसे स्क्रिप्ट असणार आहेत, ते सगळे काही इथे होतं. आणि बघा कसं वाटतंय ते. बस मम्मी बस. तर माझी आहे केबिन. हिच्या रूममध्ये मला बसून दिला नाही हिच्या केबिनमध्ये, आणि हिला वाटतं मी तुला नको देऊ नको. मी बाजूला तू उभी रे. आता काय मला बाजूला वाटतेस? शो ऑफ करायला नको. कशी वाटते ही माझी केबिन आहे, आणि इथे सगळं माझं सगळं होतं कामं. आणि बघा आता कसं कसं पुढे होतंय ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इतकं मोठं झालेलं आहे. आणि खूप छान वाटतंय, खूप आनंदी वाटतंय. आता बघूया पुढे अजून काय काय आहे नशिबात. काय चकोटच होत नाही सगळं, जाम सगळं चकोट आहे. आणि तुझ्या नशिबान सगळ्यात चकोट आहे. मग आईचा आशीर्वाद आहे आणि आई माऊलीचा पण आशीर्वाद आहे. दोघं आई एकत्र आल्यावरती तुम्हाला माहितीच आहे काय होते ते. मंडळी ऑफिस तर तुम्ही बघितलंच. आता आपण करूया पूजेला तयारी. आज पहिला गुढीपाडवा आहे आमच्या ऑफिसचा सुद्धा. सो आम्ही आता गुढी उभारतोय आणि पूजेची तयारी करतोय. आज आपल्या इथे गणेश पूजा आणि सत्यनारायणची पूजा एकत्र आहे. सो आता बघा पुढे कसं होतंय ते, आणि आम्ही बघूया किती होतंय तेवढं करू चांगलं. चला या, उशीर झालाय, 2 वाजले. मला लय भारी वाटते. असेच ऑफिस मोठं होत जाऊ द्या, आणि नलिनी काकू मसाल्याची प्रगती अजून होऊ द्या. त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं की एक ऑफिस असावं आणि आपले मसाले दारोदारी म्हणजे सगळ्यांकडे पोचावे. आता ते पूर्ण होत आहे, त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. असंच नलिनी काकूंच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि त्यांचा हा प्रवास अजून सुंदर आणि मोठा व्हावा, प्रसिद्ध व्हावा, यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हळद कुंकू अक्षता आणि फुलांच्या राशी विक्रांतरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. चौरंगावर मांडली सत्यनारायणाची मूर्ती छान. चौरंगावर मांडली सत्यनारायणाची मूर्ती छान. भाग्यश्रीच आहे माझ्या घराची शान. येत्या दिवसांमध्ये आपण UK आणि कॅनडा सुरू करतोय. ओके, अजून बाहेर पाठवत नाही. पाठवतो म्हणजे पर्सनल लेवलला पाठवतो. तर मंडळी आता आपल्या इकडे आलेत व्हिजिट करायला ते म्हणजे अलिबाग शहराचे नगराध्यक्ष. आणि आपण त्यांना विचारूया कसं वाटलं तुम्हाला इकडे. अक्षयने काय आपल्यासोबत आज, कसं वाटलं तुम्हाला?
मला खूप छान वाटलं. मी खूप आधीपासून रील्स बघत आली आहे काकींचे आणि मी खूप वर्षांपासून विक्रांतला पण सांगत आले की टेस्ट करव बनवतात ते आजपर्यंत तर केलं नाही, पण आज नंतर नक्कीच अपेक्षा आहे की करवशील. आता माझी बायको पण सुगरणच आहे बाय द वे, तू अलिबागला पण येऊन खाऊ शकतेस, नाही तर नागावला कोळिंबेला मी तुम्हाला दोघांना इन्व्हाइट करतो. नुकतंच लग्न ठरलंय आणि आता होणार देखील आहे त्यांचं, आणि आम्हाला हळदीला इन्व्हाइट कर. आणि तू केळवणार आमच्याकडे. नक्कीच नक्कीच. इनफॅक्ट माझा होणार नवरा तो पण खूप बघत असतो, त्याचं पण खूप आधीपासून चाललं की मला जायचंय करून कोळिंबाईला खायला, आणि आमचा खूप वेळा तो आल्यावर राहून गेला, पण आता तो पुढच्या वेळी येईल तेव्हा मी नक्कीच घेऊन येईन त्याला. तुमचं केलं आमच्याकडे नक्की चालेल, नक्की केळवणाला येऊ. थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि बाय द वे अख्ख्या महाराष्ट्रातल्या यंगेस्ट मेयर म्हणून ह्यांची झालेली आहे निवड. आमच्याकडून तुम्हाला छोटंसं गिफ्ट, ह्याच्यामध्ये नलिनी काकूंचे घरगुती मसाले आणि अलिबागचे काही कोकणी मेवा, तर तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि पुण्याला नक्की पाठवा ते थोडंसं. नमस्कार मंडळी, ही आहे आमची सर्व टीम नलिनी काकूची. आणि ही सध्या तरी आमची ऑफिसवरची टीम आहे, आणि बायका अजून आमच्या कामं करतात, त्यांना बोलून आणतो तुम्हाला भेटायला. कुठे आहेत बायका? वरती जाऊयात का त्यांना भेटायला? वरती जाऊयात. वरती म्हणजे फर्स्ट फ्लोअरला. तर मंडळी, हा आहे रिकी, आमचा मॅनेजिंगचा हेड, आणि इकडे आहे माझा मित्र राज. हॅलो. तर राज आणि मी 2012 पासून एकाच वर्गात आहोत. एकाच वर्गातून आम्ही पुढे पुढे जात आलो. अक्षरशः उंगल्या, कांड, मस्ती सगळे आम्ही एकत्रच केलेलं आहे, म्हणून आम्ही बिझनेस पण एकत्रच करायचं ठरवलं. आणि रिकी आलेला आहे लंडनवरून त्याचा MBA चा कोर्स पूर्ण करून, म्हणून आम्ही सगळं रिकीच्या माथी मारलंय आणि आम्ही सुखात फिरतो दोघं जण. रिकी, तुला कसं वाटतं? त्या कंपनीला सुद्धा 3 वर्ष होत आली, तुला काय बोलायचं आहे? मला खूप आनंद आहे. आपण खूप सक्सेसफुली 3रं वर्ष आपण चालू केलेलं आहे. तर अशीच आपण मेहनत करून पुढे जाणार आहोत. नक्कीच सगळ्यांची अशीच साथ असेल आणि आपण खूप चांगलं काम आणि खूप चांगलं समाजासाठी कोकणातले पदार्थ आणि इतर कोकणातल्या गोष्टी आपण लोकांसाठी आपण पूर्ण भारतभरात आणि जगभरात देखील देणार आहोत. काय बोलाल मॅडम? अलिबागमध्ये आमचं मसाल्यांचं ऑफिस नवीन चालू झालेलं आहे. घरगुती बायकांना आम्ही इथे संधी देतोय, त्यांचे तुम्ही इकडे प्रोडक्ट्स घेऊन या आणि आमच्या थ्रू तो अख्ख्या महाराष्ट्रासोबत पूर्ण भारतासहित अख्ख्या जगभरात पोहोचवा. तर तुमचे काय याच्यावरती थॉट्स आहेत, सांगा जरा. खूप खूप अभिनंदन तुम्हा चौघांचेही. अशीच मेहनत करा, असेच पुढे जा, आणि जे काही तुम्ही महिलांना इथे काम देऊन सहकार्य करताय असंच पुढे सुरू ठेवा. खूप साऱ्या शुभेच्छा. तर जयेश सर आणि पत्तू माझा मित्र आलेले आहेत आपल्या ऑफिसला खास भेट द्यायला उद्घाटनाच्या वेळेला. आणि जेव्हा आमचं छोटंसं एकदम ऑफिस होतं तेव्हा पहिला मसाला जयेश सरांनी खरेदी केलेला, आणि आता पण पहिला मसाला आम्ही जयेश सरांनाच देतोय. सरांचं खूप गुड लक आहे आणि आम्हाला खूपच छान त्यांचा प्रतिसाद सपोर्ट असतो प्रत्येक वेळेला. सो पहिला मसाला जयेश सरांसाठी. आणि आज आमच्या इकडे आपल्या अलिबाग नगरीतल्या मानसीताई मात्रे इथे आलेल्या आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं मम्मीचं ऑफिस? अप्रतिम. म्हणजे नलिनीताईचं जेवण जितकं झणझणीत आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त मसाल्यांचा वास मला झणझणीत आलेला आहे. त्यामुळे नलिनीताई वेगळ्या क्षेत्रात येते याचा खूप आनंद आहे. आणि 8 मार्च नुकताच होऊन गेलेला आहे. खऱ्या अर्थानं महिला बाहेर पडली तर कुठपर्यंत उद्योजिका म्हणून जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण नलिनीताई तू आहे. त्यामुळे तुला मनापासून शुभेच्छा देते. पुढील वाटचाली करता देखील मनापासून शुभेच्छा देते. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे करा रे सबस्क्राईब. काय तुम्ही करताय? लवकर करा.